एकदा सर्व क्रिकेट फॅन्सना राज सरांचा क्रिकेट मॅच सलाम. आणि आपण पुन्हा एकदा या ठिकाणी स्टार्स अँड सुपरस्टार्स फ्रॉम पंढरपूर टेनिस क्रिकेट या मालिकेतून आज आणखीन एका बड्या स्टारशी भेटतोय आणि ते म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका मिस्टर नितीन मेहरा, खिलाडी बडा. नमस्कार नितीन, तुझं स्वागत. आणि आपण थोड्या वेळेमध्ये या ठिकाणी तुझ्या क्रिकेट प्रवासाबद्दल आणि इतर छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल, अनुभवाबद्दल बोलूयात, आपल्या क्रिकेट चाहत्यांबद्दल, क्रिकेट चाहत्यांच्या समोर. तर सगळ्यात पहिल्यांदा नितीन, तुझं तुझ्या चाहत्यांना जे आहे ते संपूर्ण नाव आधी सांगा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव नितीन मेहरा, नितीन देवीदास मेहरा. मी पंढरपूरचा रहिवासी असून लखन गोयल यांच्या कक्षेमध्ये शिकलेलो आणि त्यांच्याकडूनच खूप चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि शिवाय चांगलं क्रिकेटसुद्धा खेळायला मिळालं. क्या बात आहे. नितीन, या ठिकाणी आता अंबाबाई पटांगण दूर नाही आहे, 4 पावलं ओलांडली की तिकडे तू पोचतो. तर या मातीमध्ये घडलेला तो खेळाडू आहेस. खऱ्या अर्थानं म्हणजे कोणत्या वर्षापासून क्रिकेट तू एक प्रवास सुरू झाला तुझा? बॅट हातात आली, चेंडू हातात आला, हे खेळायला सुरू झाली तुझे कोणत्या वर्षी, काय वय होतं ते? नक्कीच सर, माझा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आहे. कारण की मी ज्यावेळेस पहिल्यांदा क्रिकेट हा माझा माझा असा गेम नव्हता, माझा फेवरेट गेम नव्हता. पहिले मी म्हणजे माझे वडील सुद्धा बॉडी बिल्डिंगच करायचे. ते त्यांचं शरीरसृष्टीमध्ये खूप चांगलं त्याचं हे होतं, वर्चस्व होतं. आणि शेवटी मी त्यांचं पाहूनच या गोष्टी करायला शिकलो. आणि आय थिंक मला वाटतं 2008ची गोष्ट असेल ही. त्या टायमाला मी टेंभुर्णीला क्रिकेट खेळायला गेलो होतो फर्स्ट टाइम. 2008? हां, 2008 दिवशी. माझा मित्र आहे अनिल बिसे म्हणून, ओळखत झाला. फर्स्ट टाइम खरं तर त्या मुलाने, त्या माणसामुळे मला खरं तर बाहेरचं क्रिकेट पाहायला मिळालं. आणि काय त्यानं पाहिलं माझ्यामध्ये काय माहिती, मला सरळ म्हटला, जा तू. मी आणि कपिल वाघमारे होतो का, आम्ही दोघेच जायचो तिकडे पंढरपूर. हां, दोघं. कपिल सुद्धा यांचाच खूप शॉकिंग होता. आणि त्यावेळेस आम्ही गेलो टेंभुर्णीला. मला वाटतं प्राईज काहीतरी 11,000 काहीतरी प्राईज होतं. त्या टायमाला फर्स्ट टाइम मी तिथे सलग 6 षटकार मारले होते. हां. आणि त्यावेळेस मला वाटतं कुंदन कदम माड्याचे खेळाडू आहेत, खूप चांगले खेळाडू आहेत. हां, खूप चांगले खेळाडू आहेत. त्यांनी मला पाहिलं तिथं आणि फर्स्ट टाइम त्यांनी मला खेळण्याची संधी दिली. ती संधी होती विनायक उमाटे चषक, सोलापूरमध्ये नॉर्थ कोर्टलाही टुर्नामेंट होती त्यावेळेस. तो ते साल काय होतं? साधारण 9च्या दरम्यान, 2009च्या दरम्यान. 8 नंतर 9 पुढच्या सीझन. पुढच्या सीझनलाच. पण त्यावेळेस मी या सगळ्या गोष्टी ठप्प करून पूर्ण फोकस क्रिकेटवर गेलो आणि कंटिन्यू क्रिकेट खेळायला लागलो. तेव्हापासून जसं 2008ला तो पहिली प्रोफेशनल टुर्नामेंट खेळला. त्याच्या आधी म्हणजे क्रिकेट शिकायची, क्रिकेट प्रॅक्टिसची ही प्रोसेस कधी पासून सुरू झाली? वयाचं कोणतं वय होतं तुझं, म्हणजे की क्रिकेट प्रॅक्टिस सुरू होती तुझी? आय थिंक सर ते 2000 मला वाटतं 17 आणि 18चं वय असेल माझं. खूप लहान. आणि प्रॉब्लेम काय नव्हता, मला प्रॉब्लेम कोणताच नव्हता, कारण ग्राउंड पण जवळ आहे आणि आमचे सिनियर खेळाडू सुद्धा इथे खेळायचे. प्रचंड गर्दी असायची खेळाडूंची, पण रेलचेल असायची सिनियर मोठ्या स्टार खेळाडू. त्यावेळेस आमचे लखन गोयल, स्वर्गवासी लखन गोयल, ते आता या जगात नाही आहे, पण त्या व्यक्तीमुळे खूप काही शिकायला मिळालं सर. म्हणजे थोडक्यात लखन हे तुमचे गुरुच आणि गुरुच माझे गुरुच ते. आणि मी तर म्हणेन की लखन पंढरपूर टेनिस क्रिकेटचे किंवा पंढरपूर क्रिकेटचेच अख्खे गुरु असेल. नाही, खरंच आहेत ते कोणी. कारण का अफजल सारखे खेळाडू त्यांच्या अंडर खेळायले. कारण का आता अफजल ज्यावेळेस प्रतीक 11 चालवायचे त्यावेळेस मी स्वतः पाहायचो. मी ज्यावेळेस प्रतीकमध्ये खेळायचो ना त्यावेळेस मी पाहायचो की अफजल ज्या गोष्टी करायचे ना ते पूर्ण लखन गोयल यांच्याच गोष्टी करायचे. आणि चुन्नी सुद्धा आमच्या होते ना तिथं. माझ्या सिनियर खेळाडू, माझ्या अगोदर ते खेळलेले खेळाडू. पण ते ज्यावेळेस इथे यायचे ना खेळायला त्यावेळेस चुन्नी मला वाटतं खूप लहान असेल, 20-22 वर्षाचा असं त्यावेळेस चुन्नी. त्या टायमाला चुन्नीची बॅटिंग पाहून अक्षरशः डोळ्याची पाणी जायची. त्यामध्ये लखन गोयलची कॅप्टन्सी अशी होती ना की गेलेली मॅच, समजा कोणीतरी मॅच हरत आलाय, पण त्या माणसाचं माइंड असं होतं ना की ती गेलेली मॅच आपल्याकडे ओढून आणायची.
प्रचंड आणि त्यांचा क्रेज असा सर त्यावेळेस असं टी शर्ट वगैरे कोणी नव्हतं घालत, पण एकमेव गुजरात अशी टीम होती त्या टायमाला प्रत्येक नवीन नवीन किट शूज प्रॉपर स्पोर्ट्समॅनशिप जी काय असते ना ते गुजरातचे प्लेअर करायचे. प्रॉपर प्रोफेशनल प्रोफेशनल की टी शर्ट शूज आणि त्यांच्या वैयक्तिक बॅट असायच्या. त्यावेळेस लार्सनची बॅट असायची. खूप चांगलं क्रिकेट खेळलो त्यावेळेस लखन गोयलच्या अंडर. साधारणपणे प्रत्येकमध्ये एंट्री कशी मिळाली, कोणत्या साली कसा प्रत्येकमध्ये तुम्हाला जायला चान्स मिळाला? पहिली टुर्नामेंट त्यांच्या अंडर किंवा त्यांच्या टीममध्ये कोणती खेळली? पहिली टुर्नामेंट अशा टुर्नामेंट भरपूर खेळलो मी. पहिली आठवणीत पहिली असं स्पेसिफिक तुम्हाला नाही सांगू शकत मी, पण मला आठवतंय त्यांच्या टीममधून भरपूर टुर्नामेंट खेळलो, चांगल्या टुर्नामेंट खेळलो. आणि या टुर्नामेंट खेळलो कसं दौंडमध्ये ज्यावेळेस मॅचेस चालू होत्या त्या टायमाला आमची सोलापूर जिल्ह्यात टीम होती. मी म्हणा, संतोष नलवडे म्हणा, तुकाराम तुमचे, आणि ती जिल्हावाईज टुर्नामेंट होती. संदीप राठोड पण होता त्यावेळेस आणि विठ्ठल चव्हाण, सगळेच जे सिनियर खेळाडू होते त्यावेळेस तिथे खेळायचे. त्या टायमाला मी काय असं वरती नव्हतो बॅटिंग करत, मी 4-5 नंबरलाच जायचो. पुढे सिनियर असायचे ना. तो त्या टायमाला संदीप आणि विठ्ठल आणि कृष्णा. मला वाटतं एक मॅच सेमीफायनलची मॅच होती, ती मॅच होती प्रतीक बरोबर, प्रतीक टीम बरोबर. प्रतीक टीम मध्ये सगळेच प्लेअर भयानक होते. कृष्णाने खूप चांगली बॅटिंग केली होती. आमच्यामध्ये संदीप आणि विठ्ठल आणि खूप एकदम मस्त फलंदाजी केली. आणि मला वाटतं मला आठवते ती गोष्ट, संतोष नॉन स्ट्राईकला होता आणि मी स्ट्राईकला होतो. 2 बॉल 6ची मॅच होती. 2 बॉल 6च्या मॅचला एक बॉल माझ्या पायाला लागला. मग तोपर्यंत कॅप्टन तुम्हाला माहिती आहे अग्रेसिव्ह किती त्याच्या आलो का त्यांच्या खालून शिव्या आल्या माझ्या कानावरती. तोपर्यंत मी एकदम घाबरून गेलो. पण ज्यावेळेस बॉलर होता राहुल परदेशी म्हणून, प्रतीकचा खूप चांगला गोल होता, खूप चांगला गोल होता. आणि मला आठवतं त्यांनी पायावर बॉल टाकला आणि पायावर त्यांनी षटकार त्याला मारला होता. तिथून मी कंटिन्यू पुणे साईडचं क्रिकेट कंटिन्यू चांगलं खेळलो. आणि पुण्याला आम्ही ते ज्ञानेश्वरी पंढरपूर मंडळाचे स्पॉन्सर होते धनंजय माळी यांच्या पांढरेवाडीचे यांच्या टीममध्ये खरी ओळख पुण्याला प्रोफेशनल म्हणून आम्हाला त्यांच्या टीममधून मिळाली, ज्ञानेश्वरी पंढरपूर म्हणून. नक्की. आता म्हणजे प्रोफेशनल क्रिकेट सुरू करून आता किती वर्ष करिअरला होत आहेत तसे? 15-16? सर हे क्रिकेट 2008 ते 24 सुरुवातीला की तुम्हाला जो आहे तो म्हणजे 17-18 वर्षात तुम्ही 16-17 वर्षातून क्रिकेट सुरू झाली. त्याच्या आधी बॉडी बिल्डर किंवा शरीर सौष्ठव या गोष्टीचा छंद होता ना खूपच, तो वडिलांमुळे होता. मग तो प्रवास कुठवर आला होता? तो तिथून बंदच झाला 16-17. 16 मे त्याच्या आधी कॉम्पिटिशन खेळलो ना सर मी, भरपूर कॉम्पिटिशन खेळलो. मला वाटतं 2006 साली मी पहिली ज्युनियर महाराष्ट्राची स्पर्धा खेळलो होतो. नाशिकमध्ये झाली होती. त्यावेळेस आमचे कॉम्पिटिटर होते योगेश निकम. खूप चांगले म्हणजे शरीरयष्टी खूप चांगली होती. आणि मी पहिल्यांदा ते 6 बॉलला 6 षटकार जे मारले नसल्याने तिथूनच पूर्ण गेमच पलटला. बॉडी बिल्डिंग पूर्ण दुर्लक्ष करून टाकलं. आणि त्यावेळेस मला समजलं की राव ह्याच्यामध्ये खरंच पैसा आहे. पहिल्यांदा 6 बॉलला 6 षटकार मारले ना त्या टायमाला मला 1,500 प्राइज मिळालं होतं, कॅश प्राइज त्यावेळेस. आणि 1,500 त्यावेळेस खूप मोठी गोष्ट होती. 2008-9 आणि मला आठवतंय त्या टायमाला आमचे स्पॉन्सर होते रवी चव्हाण, ते स्पॉन्सर होते. त्यांनी आम्हाला प्रत्येकाला 500-500 रुपये काहीतरी हातात आले होते, माझ्या आणि कपिलच्या हातात. आणि त्यावेळेस ते 500 पाऊंड वडील पण काय बोलले मला, ह्याच्यात पैसे मिळतात. मी पण म्हटलं हो ह्याच्यात पैसे मिळतात. आणि 6 बॉलला 6 षटकार मला त्याचे 1,500 होते. असे टोटल 2,000 मी घरी दिले. आमच्या वडिलांची खुशी एकदम वेगळ्याच घ्यायला होती. ते म्हटले यात पैसे घालवण्यापेक्षा तू हेच खेळ, ह्याच्यात चांगला पैसा मिळतो. आणि शिवाय नाव पण. आणि शिवाय सर क्रिकेट पैशासाठी नाही आहे, पण एक क्रिकेटमुळे खरंच मला खूप मोठी ओळख मिळाली. आज जे तुम्ही पहिल्यांदा उच्चार केला की पंढरपूरची सुपरस्टार, हे ऐकण्यात खरं सर मजा वेगळी आहे. आणि 4 माणसं तुम्हाला ज्या नावाने बोलतात ना तो सुखच वेगळा, मी व्यक्त नाही करू शकत. समाधान वेगळा. आणि शिवाय 4 माणसं इज्जत पण चांगली देतात ना सर. असं कोणता प्रसंग आला होता की बाबा नितीन मेडे हा खूप मोठा क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेटर आहे, पंढरपूरचा आहे, आणि या क्रिकेटरला असं कुठं म्हणजे
बघितलं 4-2 जणांनी किंवा असं, आणि मग त्यांनी ही नितीन आहे आणि हा पण बघूचा, आणि मग त्यांनी एक तुम्हाला मग चहा घेणार का किंवा असं कॉफी घेणार का, असं कधी चाहत्यांचं काय होतं सर, होतं? भरपूर वेळा होता असं. हां. पण असं नाही की आपण बोलवलं की जायचं थोडं पाणी चहा तर पितो जातो. आणि ती इज्जत आहे महत्वाची, ती प्लेयर लोक देतात सर, असं नाही. माझे सगळे जे आता ज्युनियर खेळाडू प्रत्येक जण इज्जतीने बोलतात प्रत्येकाला. आणि मला पण बाहेर गावी जरी गेलो तरी त्याच उद्देशानंच बोलतात, चांगलं सर या चहा घ्या असं. आणि चांगली एक रिस्पेक्ट, खेळाडू म्हणून एक चांगली रिस्पेक्ट मिळते आपल्याला.